विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आतापर्यंत आपण वेगवेगळे रायटिंग स्किल्स पाहिलेले आहेत. इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमातील शेवटचे रायटिंग स्किल आज आपण पाहणार आहोत, ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून खरं तर तुमचे कम्युनिकेशन स्किल्स कसे आहेत, तुमची लिसनिंग कॅपॅसिटी कशी आहे, ॲक्टिव्ह लिसनर आहात का, या आणि अशा बऱ्याच गोष्टी यामधून तपासल्या जातात. विविध मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये तुमची निवड करत असताना किंवा भविष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला कार्यरत व्हायचं असेल, टीममध्ये काम करायचं असेल, तर ग्रुप डिस्कशन हा जो एक राऊंड असतो तो खूप महत्त्वाचा ठरतो. चला तर मग अभ्यास करूयात ग्रुप डिस्कशन या रायटिंग स्किल्सचा. Hello friends, welcome to our YouTube channel. This is Dr. Ganesh Mudegaonkar. Subscribe my channel, share this video with your friends and don't forget to press the bell icon for more notifications. Let's begin with today's video. Group discussion. While studying group discussion, which things are essential? First, what is meant by group discussion? Then, group discussion held on different topics. So, which topics are there? Then, what is the use of group discussions? Then, the language of group discussions. And finally, we are going to see one solved example ऑफ ग्रुप डिस्कशन. म्हणजेच थोडक्यात आपण ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, ग्रुप डिस्कशन कोणत्या कोणत्या टॉपिक्सवरती असतं, त्यानंतर त्याचा फायदा काय असतो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप डिस्कशनमध्ये आपण कशा रीतीने बोललं पाहिजे, इतरांचं कसं ऐकलं पाहिजे, किंवा थोडक्यात आपली त्या ठिकाणी भाषा कशी असली पाहिजे हे पण आपण पाहणार आहोत. आणि पाठ्यपुस्तकातील एक जे त्यांनी सोडून दिलेलं उदाहरण आहे त्याचा देखील व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. चला तर मित्रांनो अभ्यास करूयात ग्रुप डिस्कशनचा. व्हॉट इज मीन बाय ग्रुप डिस्कशन? अ ग्रुप डिस्कशन इज अ फॉर्मल डिस्कशन कंडक्टेड ऑन अ टॉपिक अमंग अ ग्रुप ऑफ 10 to 12 पार्टिसिपंट्स. म्हणजे डिस्कशन हे खरं तर एक फॉर्मल डिस्कशन असतं. कुठल्या तरी एका टॉपिकवरती, विषयावरती ते जे ग्रुप डिस्कशन आहे हे घेतलेलं असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये 10 ते 12 पार्टिसिपंट्स सहभागी असतात. द पार्टिसिपंट्स अनालाइज द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. यामध्ये सहभागी जे लोक आहेत, पार्टिसिपंट्स आहेत, ते त्या टॉपिकचं ॲनालिसिस करतात, त्यावरती आपल्या पद्धतीने वेगवेगळी मतं नोंदवतात आणि त्यानंतर त्या मतांचं एकत्रीकरण केलं जातं. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक. एका ग्रुपसाठी एक टॉपिक त्या ठिकाणी दिलेला असतो. दे कॉन्टेम्प्लेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स अँड देन दे विल स्टार्ट द डिस्कशन्स. म्हणजे थोडक्यात काय की ग्रुप डिस्कशन सुरू करण्याच्या अगोदर ती टीम एकत्रित येऊन त्यावरती कोणत्या कोणत्या पद्धतीने चर्चा होऊ शकते ती ठरवतात आणि त्यानंतर ॲक्च्युली त्या चर्चेला सुरुवात करतात. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. हे ग्रुप डिस्कशन 10 ते 15 मिनिटांपर्यंत असू शकतं. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. त्या ठिकाणी इव्हॅल्युएटर आणि एक्सपर्ट्स जे हे पूर्ण डिस्कशन 10 ते 12 लोकांचं ऐकत असतात, ते ऐकल्यानंतर परत त्याचं मूल्यमापन देखील करतात, त्याचं इव्हॅल्युएशन देखील करतात. ग्रुप डिस्कशन हेल्ड ऑन टॉपिक्स. ग्रुप डिस्कशन खरं तर कोणत्या कोणत्या टॉपिक्सवरती होतं. फर्स्ट टॉपिक इज फॅक्च्युअल, मीन्स रिअलिस्टिक. म्हणजे जे फॅक्ट आहे त्यावरतीच किंवा सत्यतेवरती आधारित असे जे टॉपिक्स आहेत यावरती चर्चा केली जाते. याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे पहा. प्लास्टिक्स शुड बी बॅन्ड. म्हणजे प्लास्टिकवरती आपण खरं तर बंदी घातली पाहिजे. सेकंड, सोशल ऑर पॉलिटिकल इश्यूज. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवरती, राजकीय प्रश्नांवरती सुद्धा खरं तर वेगवेगळ्या चर्चा होतात. त्यातलं आहे मॉरल पोलिसिंग. म्हणजे खरं तर नैतिकदृष्ट्या तुमच्यावरती कोणीतरी पोलिसिंग करत आहे, नजर ठेवत आहे, तुम्ही कशा रीतीने वागलं पाहिजे हे पण तुम्हाला सांगत आहे. अशा टॉपिक्सवरती सुद्धा ग्रुप डिस्कशन होऊ शकतं. ॲब्स्ट्रॅक्ट ऑर कन्सेप्च्युअल. याचं एक उदाहरण यांनी दिलेलं आहे. कन्सायन्स मीन्स अ सेन्स ऑफ राईट ऑर रॉंग. एखादी गोष्ट ही योग्य आहे की अयोग्य यावरती सुद्धा खरं तर चर्चा होऊ शकते. अँड फायनली केस स्टडी. एखाद्या केस स्टडीवरती, पर्टिक्युलर एका टॉपिकवरती चर्चा, ती ग्रुप डिस्कशन
आणि त्यानंतर त्याचं पूर्ण विश्लेषण करून त्यामधून काहीतरी उपाय सुचवणे, या पद्धतीची देखील चर्चा एकत्रित जेव्हा होते त्याला आपण ग्रुप डिस्कशन असंही म्हणतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर आपण ग्रुप डिस्कशनचे टॉपिक ठरवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा ग्रुप डिस्कशनमध्ये सहभाग नोंदवणार आहोत किंवा आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये ग्रुप डिस्कशनवरती आधारित प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत, तेव्हा त्या उत्तरामध्ये द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन किंवा आपल्या ग्रुप डिस्कशन लिहिण्याची जी भाषा आहे ती कशा पद्धतीने असली पाहिजे, त्यात कुठले कुठले एक्सप्रेशन्स आपण वापरली पाहिजेत, लिहिली पाहिजेत, असे काही सेंटेन्स स्ट्रक्चर्स किंवा काही एक्सप्रेशन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यालाच आपण म्हणतो द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन्स. सो लेट्स स्टडी द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन्स. एक्सप्रेसिंग ओपिनियन्स. एखाद्या गोष्टीवरती जर समजा तुम्हाला मत नोंदवायचं आहे, तुम्ही कसं नोंदवाल? आय बिलीव्ह, आय थिंक, कुड आय मेक अ पॉइंट प्लीज, इन माय ओपिनियन, इट सीम्स टू. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला जर एखाद्या गोष्टीवरती मत नोंदवायचं असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला या पद्धतीनेच केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीवरती तुम्ही ॲग्री आहात, सो एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट. ॲब्सोल्युटली, यू आर राईट, आय फुल्ली ॲग्री विथ यू अँड युअर पॉईंट. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही एखाद्या गोष्टीवरती ॲग्रीमेंटसुद्धा नोंदवू शकता आणि या पद्धतीनेच हे एक्सप्रेशन्स आपल्या उत्तरामध्ये देखील आले पाहिजेत. एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट. एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला खरं तर मत नोंदवायचे पण ते त्यांच्या बाजूने नाही तर त्याच्या विरोधात नोंदवायचे, तुम्ही त्याच्याशी सहमत नाही आहात. अशा वेळेस आय एम अफ्रेड, आय डोंट ॲग्री विथ, आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली. I can see your point, but you may have something there, but I respect your point of view, but I'm sorry, I can't go along with you on this particular topic. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला तुमची मतं जी आहेत ती नोंदवायची आहेत. खरं तर तुमचं डिसॲग्रीमेंट या पद्धतीने तुम्हाला नोंदवायचं आहे. एखादी गोष्ट जर तुम्हाला सुचवायची असेल, सजेस्टिंग एनिथिंग, मग अशा वेळेस कसं नोंदवाल, कसं सजेस्ट कराल? आय थिंक वी शुड मूव लाईक दिस वन, वाय डोंट वी, लेट्स सी द थिंग्स, कुडंट वी, डोंट यू थिंक वी कुड. सो इन दिस वे युअर सजेशन्स शुड बी देअर अँड दीज एक्सप्रेशन्स वी हॅव टू यूज इन सजेस्टिंग द थिंग्स, सजेस्टिंग द आयडियाज. If you are going to ask any opinion, so how you are going to ask? एखाद्या गोष्टीवरती मत विचारायचे, कसं विचाराल? What is your opinion on this particular topic? What do you feel about this particular thing? I wonder, what do you think about this topic? I would like to know your stand on this particular topic. या पद्धतीने तुम्ही त्यांचं ओपिनियन या ठिकाणी विचारू शकता. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला मध्येच बोलताना थांबवायचे, इफ यू आर गोइंग टू इंटरप्ट द पर्टिक्युलर पर्सन, आय एम सॉरी टू इंटरप्ट यू बट माय ओपिनियन इज लाईक दिस वन, एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज, दॅट्स ट्रू, सॉरी बट आय एम नॉट ॲग्री विथ युअर पॉईंट. सो इन दिस वे वी नीड टू इंटरप्ट द थिंग्स. या पद्धतीने तुमचे इंटरप्शनसाठी, मध्येच थांबवण्यासाठीचे एक्सप्रेशन्स हे असले पाहिजेत. हँडलिंग इंटरप्शन्स म्हणजे एखादं जर इंटरप्शन आलंय, एखाद्या व्यक्ती थांबवलेलं आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट व्हाल, कशा पद्धतीने त्या ठिकाणी मत नोंदवाल. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, व्हॉट डू यू फील अबाउट दिस पर्टिक्युलर टॉपिक, आय वॉन्डर, व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस टॉपिक, आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन. या पद्धतीने देखील तुम्ही ते इंटरप्शन्स हँडल करू शकता, ते मतं जी आहे ती ऐकून घेऊ शकता. हे ग्रुप डिस्कशन थांबवत असताना, यातील पूर्ण मुद्दे एकत्रित करत असताना तुम्हाला ते कन्क्लूड करायला लागतं. तुम्हाला तो इव्हॅल्युएटर म्हणतो, प्लीज कन्क्लूड युअर सेल्फ, कन्क्लूड युअर डिस्कशन. देन सो द कन्क्लुडिंग एक्सप्रेशन्स आर टू समराइज, टू कन्क्लूड. वी कॅन कन्क्लूड बाय सेइंग द ग्रुप डिस्कशन इज ओव्हर and let's collect the points, or
Let's run quickly through the main ideas before concluding the discussion. म्हणजे हे डिस्कशन पूर्ण करण्यापूर्वी खरं तर तुम्ही टू समराईज, टू कन्क्लूड, वी कॅन कन्क्लूड बाय सेईंग, आणि या पद्धतीने आपण मेन आयडियाज कलेक्ट करून सुद्धा ग्रुप डिस्कशन थांबवू शकतो. थांबूयात असं तुम्ही मत नोंदवू शकता. म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्ही ग्रुप डिस्कशनचं उत्तर लिहिणार आहात तेव्हा जेव्हा 3 व्यक्तींमधलं, 5 व्यक्तींमधलं, 10 व्यक्तींमधलं तुम्ही ग्रुप डिस्कशन लिहित असाल, उत्तर लिहित असाल, तेव्हा त्या उत्तरामध्ये हे सर्व एक्सप्रेशन्स आलेच पाहिजेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासासाठी त्यांनी एक सॅम्पल ग्रुप डिस्कशन दिलेलं आहे पहा. त्याचाच व्यवस्थित अभ्यास करून आपण इतर ग्रुप डिस्कशन्स कशा रीतीने हँडल करायचे, कशा रीतीने ग्रुप डिस्कशनच्या क्वेश्चनचं आन्सर आपण लिहायचं, हे याच्या मदतीने अभ्यासणार आहोत. सॅम्पल ग्रुप डिस्कशन. प्लीज सी द क्वेश्चन. इव्हॅल्युएटर. You have all been given a few minutes to think on your topic for today's group discussion, which is, do you think teenagers should be given a separate mobile phone? You may now begin the discussion. जे इव्हॅल्युएटरनं तुम्हाला असं सांगितलेलं आहे की आजच्या ग्रुप डिस्कशनचा जो टॉपिक आहे तो असा आहे की खरं तर टीनेजर्स म्हणजे साधारणतः वयवर्ष 16-17 अशी जी आहेत किंवा इयत्ता 11वी-12वीची जी मुलं आहेत त्यांना खरं तर सेपरेट मोबाईल फोन दिला पाहिजे का, स्मार्टफोन दिला पाहिजे का, याच विषयावरती आपलं डिस्कशन असणार आहे. हाऊ मेनी मेंबर्स आर देअर? सो हिअर वी कॅन सी इव्हॅल्युएटर, मनीषा, अनामिका, जॉन अँड अनन्या. सो दीज आर सम ऑफ द मेंबर्स. आणि हे उत्तर लिहिण्याच्या अगोदर खरं तर ग्रुप डिस्कशन म्हणजे नक्की काय आणि त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी मला लक्षात ठेवायच्यात ह्या पण आपण पाहिजे. जसे की आपल्याला लँग्वेज आणि त्याचे एक्सप्रेशन्स तर महत्त्वाचेच आहेत, त्यासोबतच हे फॉर्मल डिस्कशन असणार आहे. 10 लोक एकत्रित यावरती विचार करणार आहेत, ह्या पूर्ण टॉपिकचे ॲनालिसिस करणार आहेत, यावरती अगोदर चर्चा करणार आहेत, याच्यावरती काही डिस्कशन्स पण होणार आहेत. हे जे डिस्कशन्स आहेत ते 10-15 मिनिटात पूर्ण झाल्यानंतर त्यावरती एक्सपर्ट्स जे आहेत ते त्यांचं मत पण नोंदवणार आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला आपलं हे उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. सो हिअर इज द आन्सर. डू यू थिंक टीनेजर्स should be given a separate mobile phone? Manisha. I think the topic of this discussion is very relevant to all of us here. As teenagers, we are so fond of our mobile phones and its different feature that have become irresistible to us. I feel mobile phones are quite necessary. They are quite helpful for educational purpose. We can get support for their various subjects just at the click of a button. Anamika. I also agree with Suhasini because nowadays people use smartphones and they can get access to any information they want, like travel information, recipes, courses, colleges, etc. म्हणजे मनीषा आणि अनामिका यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. जॉन. येस, आय वुड लाईक टू ॲड टू इट. आय डोंट थिंक स्टुडंट्स यूज द मोबाईल फोन्स ओनली फॉर सीकिंग युजफुल इन्फॉर्मेशन. दे यूज इट फॉर एंटरटेनमेंट टू. दे लिसन टू सॉंग्स, वॉच मूवीज, एक्सेट्रा. आय एम अफ्रेड दे सी अनसुटेबल थिंग्स टू. मोरओव्हर, they spend long hours on phone. Anamika. Yes, Deepak, you're absolutely right. But I think parents have made them aware of the abuses of the mobiles and they are mature enough to understand how to use the mobile phone productively. आता यावरती जॉननं त्याचं मत नोंदवलेलं आहे, अनामिकेनं त्याचं मत नोंदवलेलं आहे आणि यासोबत दीपकचं जे म्हणणं आहे त्याच्यासोबत पण ती ॲग्री झालेली आहे. Ananya. Yes, all this is true, but don't you all agree that they do see unwanted things and waste their time in things not suitable for their age group? John. I agree with what Manjula says. It is a sheer wastage of time, money and energy. Anamika. I feel that most of the students have forgotten
the basic use of mobile phones. They have to travel long distances for tuitions and their other purposes. The parents can keep a track of their children. That is the main reason why parents have given them mobile phones. मोबाईल फोन देण्यामागचं नक्की काय कारण आहे यावरती अनन्या, जॉन आणि अनामिका यांनी देखील त्यांची मतं या ठिकाणी नोंद. जॉन: येस, बट स्टुडंट्स हॅव बिकम लेझी. They lack concentration. They don't read books. The phone keeps ringing and disturbs them now and then. Manisha: parents, institutions block some sites so that students are not able to view unwanted material. The risk is there, but with advantages, there are disadvantages too. Evaluator: all right, everyone, your time's nearly up. Could someone conclude please? म्हणजे थोडक्यात काय, अनामिका, जॉन, मनीषा या सर्वांनीच त्यांची मतं जी आहेत ती या ठिकाणी नोंदवलेली. चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, ह्या तुमच्या लक्षात आल्याच असतील. मग त्यावरती कन्क्लूड करत असताना जॉन कशा रीतीने उत्तर देतो पहा. टेकिंग द पॉइंट्स इन टू कन्सिडरेशन, मोबाईल इज अ गुड अँड युजफुल टूल, बट अ टाइम पिरियड शुड बी अलॉटेड टू द स्टुडंट्स टू यूज मोबाईल so that students do not become couch potatoes. Eye problems, posture problems, psychological problems have increased. They sometimes become violent if mobile phones are taken away from them. They can use these phones, but they should be made to use them judicially. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला सुद्धा सामोरं जावं लागेल, तर याचा वापर, मोबाईल फोनचा वापर हा आपण अत्यंत व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. अगदी याच पद्धतीने कुठल्याही ग्रुप डिस्कशनच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे आणि हाच आपल्या ग्रुप डिस्कशनचा फॉर्मॅट देखील आहे. आय होप यू गॉट द आयडिया ऑफ ग्रुप डिस्कशन. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमावरती आधारित मी विविध व्हिडिओज खास तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. या सर्व व्हिडिओची लिंक्स मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच माय फ्रेंड्स.